मित्रांनो, नागपूरहून थेट पंढरपूरला जाण्यासाठी फक्त दोनच डायरेक्ट ट्रेन आहेत. पहिली म्हणजे नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस आणि दुसरी म्हणजे दीक्षाभूमी एक्सप्रेस. पण मित्रांनो, या गाड्या रोज धावत नाहीत. मग या गाड्या कोणत्या दिवशी धावतात, त्यांचे टायमिंग काय आहे, तिकीट दर काय आहेत आणि जर या गाडीचे तिकीट मिळाले नाही तर मग पंढरपूरला जाण्यासाठी पर्याय कोणता, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय.एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नागपूरहून पंढरपूरला जाणारी पहिली थेट गाडी आहे गाडी नंबर 11403 नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस. ही गाडी आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी 3:15 नागपूर जंक्शन वरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:05 ही गाडी तुम्हाला थेट पंढरपूरला पोहोचवते. नागपूर ते पंढरपूर प्रवासासाठी या गाडीला साधारण 17 तास 50 मिनिटे लागतात. मित्रांनो, नागपूर ते पंढरपूर या आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी एकूण 19 महत्वाच्या स्टेशनवरती थांबते. या संपूर्ण थांब्याचे अरायवल आणि डिपार्चर टाइम तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे. तसेच मित्रांनो, नागपूर ते पंढरपूर दरम्यान या गाडीचे जे तिकीट दर आहेत ते सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. मित्रांनो, नागपूरहून पंढरपूरला जाणारी जी दुसरी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 11046 दीक्षाभूमी सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी आठवड्यातून फक्त एकच दिवस म्हणजे प्रत्येक मंगळवारी सकाळी 9:45 नागपूर जंक्शन वरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6:55 गाडी पंढरपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचवते. नागपूर ते पंढरपूर या प्रवासासाठी ही गाडी एकूण 21 तास 10 मिनिटाचा वेळ घेते आणि आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी एकूण 14 स्थानकावर थांबते. तसेच नागपूर ते पंढरपूर दरम्यान गाडीचे जे तिकीट दर आहेत ते सुद्धा तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. आता मित्रांनो, नागपूरहून पंढरपूरला जाणारी जी तिसरी थेट रेल्वे गाडी आहे ती खास करून आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेने सुरू केली आहे आणि ही गाडी आहे गाडी नंबर 01205 नागपूर मिरज स्पेशल फेअर आषाढी एकादशी स्पेशल. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही गाडी फक्त 23 जुलै आणि 24 जुलै या दोनच दिवशी धावणार आहे. ही गाडी 23 आणि 24 जुलै रोजी सकाळी 8:50 नागपूर जंक्शन वरून सुटणार असून पंढरपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोहोचणार आहे. नागपूर ते पंढरपूर हा प्रवास ही गाडी 23 तास 10 मिनिटात पूर्ण करणार आहे आणि आपल्या नागपूर ते पंढरपूर प्रवासात ही गाडी एकूण 19 रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे. तसेच या गाडीचे नागपूर ते पंढरपूर दरम्यानचे अरायवल आणि डिपार्चर टाइम आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. पण मित्रांनो, समजा तुम्हाला या थेट गाड्यांचे तिकीट मिळाले नाही तर, किंवा मंगळवार आणि शनिवार सोडून इतर दिवशी नागपूरहून पंढरपूरला जायचं असेल तर दुसरा पर्याय कोणता? तर मित्रांनो, दुसरा पर्याय सांगण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, या पर्यायामध्ये आपल्याला 2 ठिकाणी उतरून कनेक्टिंग ट्रेन घ्यावी लागेल. नागपूरवरून कुर्डुवाडी किंवा सोलापूरसाठी इतर दिवशी थेट ट्रेन नसल्यामुळे सर्वात आधी तुम्हाला नागपूर ते दौंड जंक्शन अशी ट्रेन पकडावी लागेल. दौंड स्टेशनवर उतरल्यानंतर तेथून तुम्हाला कुर्डुवाडी जंक्शनसाठी दुसरी ट्रेन घ्यावी लागेल. दौंडवरून कुर्डुवाडीसाठी रोज अनेक गाड्या उपलब्ध आहेत. यानंतर कुर्डुवाडी जंक्शनला उतरून तिथून पुन्हा तुम्हाला पंढरपूरसाठी तिसरी कनेक्टिंग ट्रेन घ्यावी लागेल. कुर्डुवाडीवरून पुढे पंढरपूरसाठी डेमो ट्रेन तसेच एक्सप्रेस गाड्या उपलब्ध आहेत. त्याशिवाय कुर्डुवाडी बस स्थानकावरून पंढरपूरसाठी नियमित बस सेवा देखील मिळते. पण मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्यासोबत लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर हा प्रवासाचा पर्याय थोडा त्रासाचा ठरू शकतो, कारण आपल्याला 2 ठिकाणी गाड्या बदलाव्या लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हा गाड्या बदलण्याचा त्रास नको असेल तर नागपूरवरून पंढरपूरसाठी थेट लक्झरी ट्रॅव्हल्स आणि एसटी बसचे सुद्धा उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. नागपूर ते पंढरपूर दरम्यान एसटी बसचे तिकीट साधारण 1200 रुपये आहे, तर खाजगी ट्रॅव्हलचे तिकीट 1300 ते 1700 रुपयांच्या आसपास असते. मित्रांनो, जर तुम्हाला थेट ट्रेनचे तिकीट नाही मिळाले तर खाजगी ट्रॅव्हल्स किंवा एसटी बसचा थेट पर्याय निवडणे कधीही सर्वोत्तम ठरेल. तर मित्रांनो, ही होती नागपूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व थेट आणि कनेक्टिंग गाड्यांची तसेच बस प्रवासाची संपूर्ण आणि अचूक माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कधी पंढरपूरला जाण्याचा प्लॅन करताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या विठ्ठल भक्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. रेल्वे प्रवासाची अशीच नवनवीन आणि खरी माहिती पाहण्यासाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय.एम. चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.